भाई साहब देख सकते हैं मुमताज का महल, ताजमहल. परत एकदा सीताराम सगळ्यांना आता मी चालत ताजमहल बघायला आणि सोबत येणार प्रोडक्टच्या काका जय हिंद काका. आणि आता बघू शकता रिक्षा चाललाय घेऊन आपल्याला. आपली टेम्पोडे गेली आहे. कंटिन्यू राहा. आता मी चाललोय ताजमहल तुम्हाला दाखवतो सगळा. तोपर्यंत स्किप करू नका, थांबा. मजा नहीं आ रहा है. ताजमहलच्या गेट मध्ये आता एंट्री झाली आपली. आता आपण सरळ मध्ये चाललोय. बघू शकता इथेच फोटो काढायला लागलेत लोक. तर 500 मीटर आतमध्ये जायचं आहे. ऍक्च्युली टीम पुढे गेली सगळी आणि मी एकटाच मागे राहिलोय. आता ती वापस येईल तेव्हा मी तिथं पोहोचल. असो त्यांना मी लावतो पुढं आणि जेवण करायला लावतो. मी त्यावर फिरून येतो. मला एकटं राहायला खूप आवडतं पाय, म्हणून मी त्यांना सोडून देते. एकटा घुमेगा. चलो सिंगिडिंग गिडिंग 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 गिडिंग. मुमताज डिप्रेशन. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. तुम्ही तुमच्या मालकीनीसाठी काहीतरी बनवा बेटे. हो सुधरा जरा. नंतर बाकीचं घ्या देतो तुम्हाला मी. आता सध्या नाही देत. बेकार ऊन पडले बघा इकडं. म्हणून आता रुमाल टाकलाय डोक्यावर. गार वाटायला गार. स्वागत है आपका मेरे आर्य कुमार चौरी ब्लॉग चॅनल में. 75 हाईट नंतरचा एन्जॉय असा होईल माहित नव्हता यार. इतका खुशी का माहौल. अकेले घूम रहा हूँ यहाँ पे. अति प्राचीन सिद्धेश्वर. भाई साहब ताजमहल के अंदर ये क्या देख लिया मैंने. मंदिर, इसके बारे में बाद में बताऊंगा. भाई अति प्राचीन मंदिर यहाँ पे ऐसे कैसे हो सकता है. तिकीट कहाँ पर है, उधर है क्या. चलो तिकडे जाऊया तिकीट काढायला. एक मिनिट सारखा साईडला. अच्छा गाडी दमानी चलव ना बाबा. ह्याच्यावर फाईन मारा. पोलिसांनी जर बघत असतील व्हिडिओ, आग्रा पोलीस फाईन मारा त्याच्यावर. तिकीट काढायला चाललोय मी. बारी आहे का नाही. सगळं रिकाम आहे रहा पुरा. हम निघालेंगे तिकट. चला तिकीट काढले बोलतो तुमच्याशी. इथं आल्यावर कळालं की भाई इथे ऑनलाईन पण बुकिंग आहे. तर आता आपण ऑनलाईन बुकिंग करूया. चला दाखवतो तुम्हाला नंतर. बघा याच्यावर किती मिनिटाचा टाइम. 1 मिनिट. 4 मिनिटाच्या आत पेमेंट करायचं आपल्याला. तिकीट आपण काढलेलं आहे आणि हे बघू शकता तिकीट आहे याच्यामध्ये. रुमाल काढतो जरा वेगळा दिसायला लागली. गोय काहीतरी घुम्मत आहे. थांबा रे भाऊ, ते घुम्मट आहे जरा मागे दिसते. घुम्मट म्हणते त्याला. चला आता आपण ताजमहलला जाऊया. मला मी सांगितलं मग अशी ताजमहलमध्ये या मंदिराचं काय रहस्य आहे. अतिप्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे इथे. मला पण प्रश्न पडला की ताजमहलमध्ये मंदिर असू काय शकतं. मी याच्या अगोदर पण ऐकलं होतं की भाई ताजमहल ही शिवमहल है, म्हणजे काहीतरी गडबड आहे रे बाबा. चला ताजमहल मध्ये एंट्री घेऊया आपण. तुम्ही सगळे महाराष्ट्रामधून काय. तुम्ही महाराष्ट्राचे काय. आता आपण एंट्री मारतो मध्ये ताजमहल. यार खूप भारी फुटेज घेतला होता. CRPF काय होते ते CRPF वाल्याने डिलीट केला सगळा. 4दा बॅग चेक केला भाई माझा. 4दा. मला पैसा बी गायब हो गया लगता है. नाही पैसा आहे. सामान गेलं याच्यामधलं बरंच. ट्रायपॉड, दवाईया सब खत्म हो गया. तर फॉरनर. चला ताजमहल मध्ये आपलं स्वागत है. ताजमहल का ये कुछ नज़ारा. उधर ताजमहल है, हम जाएंगे आगे. तब तक के लिए आप ये देख सकते हैं. वाह ब्यूटीफुल 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 ब्यूटीफुल. अच्छा हे तुम्ही बऱ्याच रील्समध्ये बघितलं असेल. सोलो रील्समध्ये. सध्या रियालिटी चेक करा किती पब्लिक आहे इकडे भाई. ब्लॉग में आ रहे हो आप. चलो कोई बात नहीं. हाय चले
खतरनाक नजर. हे ताजमहलच्या बाहेरचा नजारा. अरे बाहेरचा म्हणतोय मी. ह्या काय म्हणते त्याला घुम्मटला तुम्ही बऱ्याचदा बाहेर बघितला असाल रील्स मध्ये वगैरे. सोलो मध्ये खूप मस्त दिसते, पण अशी रील्स रियालिटी मध्ये बघितलं तर खूपच खतरनाक. गर्दीच गर्दी. आता मध्ये जायची बारी आलेली आहे. चलो मैं आपको दिखाता हूँ आगे अंदर का नजारा. चलो भाई साहब देख सकते हैं मुमताज का महल, ताजमहल. वो याद में कोई बनाए हंसी, ताजमहल. क्या सुंदर नजारा है. वाह. चलो आगे जाके दिखाता है मैं आपको पूरा ताजमहल. ताजमहल तिथं काय लिहिलंय वाचा. इकडे आला तर लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जे लहानपणीपासून शिकवलं होतं की ताजमहलचे फाउंटन म्हणजे फवारे बिना मोटरचे भिंगतात, आत्ता काय झालं यांना काहीतरी उगस. ॲक्च्युली असेल पण बंद केलं असेल ते. ओ भाई साहब हे दाखवायचं राहिलंच की किती मोठं आहे. चला ताजमहलचा टूर करूया. पाठीमागं खूप भारी भारी व्हिडिओ कॅप्चर केले होते, पण CISF वाल्याने टाकलं ना डिलीट करून. सॉरी गाली नहीं देनी. हमारी सिक्योरिटी हमारी जिम्मेदारी. चलो देखो देखो भाई देखो कपल. एक कपल वा फोटो खींच रहा. असं एकट्याला फिरून थोडं वेगळं वाटतं असं कपल बघितल्यावर. काय करणार. दुख पे नमक छिड़क रहे हमारे. छिड़को. अकेले आए थे अकेले जाएंगे. किसी की सहारे का जरूरत नहीं है. हाय वाह नजारा आहे भारी. वाह 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 वाह. तुम्हीच बघा की राव. तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवणार झालोय. ये है ताजमहल. ताजमहल का सीधा सामने का नजारा. आणि हा आहे ताजमहल, ज्याच्यासाठी शहाजहाननं पूर्ण संपत्ती, जिम्मेदारी, पूर्ण काय दौलत बिलत होती सगळी विकून टाकली बनवले. त्याच्या पाठीमागून यमुना नदी आहे. खूप सुंदर झाडं आहेत फुलाची इथे. पुढे दान का इस्तेमाल करे. जरी आलात तरी इकडे कचऱ्यासाठी इथं बसा सगळेजण. काढतो मस्त. थांबा यांचा मी फोटो काढून तुम्हाला नंतर नजर दाखवतो. हे बघा हे तागऱ्याचं डिप्रेशन. तागऱ्या नाही रे. आग्र्याचा ग्रा आणि तागऱ्याचा तागरा. आग्रा नाही तागरा. हे बघा ताजमहल झूम. ओ हे बरे एकदम. इकडे नजारा. फॉरेनर पण आलेत आज म्हणजे सारखेच येते इकडं. ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि संपला नाही ब्लॉग लगे रे हो. दिसतोय का पाठीमागे. ऊन तर खूप पडलंय भाई, काय करा. चला सावली निघू फिरून. लेट्स कंटिन्यू विथ मी. ताजमहलच्या सुंदर जंगलातून आपण पदार्पण करत आहोत. चाललोय जरा ताजमहलच्या जवळ. मी काय म्हणतो, तुम्ही पण बांधा काहीतरी राव तुमच्या बायकोसाठी. आताच नाही गेल्यावर. आता बांधता तुमची स्वतःची कबर होईल. असं करू नका. पण हा काहीतरी आपल्या पार्टनरच्या आठवणीसाठी ठेवा जा. ज्यांचे पार्टनर नाही त्यांच्यासाठी अडवायचं. हा नाहीतर करताना कुठं ना तिसराच. असं काय करू नका. ॲक्च्युली सुंदर आहे कलाकृती. आणि ह्याला बांधणारे मजदूर पण आपल्याच भारतातले होते. ते काही विदेशी माणसांना बांधायला लावलेलं होतं. दुसरे त्यांचे हात कापले काहीतरी असं होतं. ऐकलंय मी पण. व्हॉटएव्हर आय डोंट केअर. ये देखो गाईज. सॉरी पडलो होतो. बाईवरी बघत पडलो होतो खाली. इतक्या जवळून ताजमहल तुम्हाला कोणी दाखवलं नसेल, बघून घ्या. हे नक्षीकाम एकदम पुराण आहे बरं का.
स्वागत आहे आपलं ताजमहल मध्ये. आ हे काय यार, हे नवीन चिमणी, पिलर चारो साइड 4. ॲक्च्युअली परमिशन नाही शूटसाठी, पण तरी पण गपचिप गपचिप काढतोय. हा जो इलाका आहे तो हा ताजमहलच्या उजव्या साईडला आहे. सगळीकडे काही कळत नाही कोणी कोण कसं आलं, कारण सगळीकडे सेमच नजारा दिसतोय. आता चाललो यमुना नदी फिरण्यासाठी, म्हणजे यमुनेच्या पाठीमागं ताजमहल आहे. ताजमहल यमुनेच्या किनाऱ्यावर आहे. आणि इथं बघू शकता हे आहे फाउंटन, ज्याला की मोटर नाही आहे, विदाऊट मोटरचं चालतंय ते. ओ भाई, यमुनेच्या तरीकाला पहिला ताजमहल, हे यमुना नदी, आणि ठीक ह्याच्या इकडे किनाऱ्यावर हा ताजमहल. खूप बघितलं तुम्ही, आता तुम्ही या नदीला पहा. ही जी वृंदावनवरून येते, ही जाते अशी इकडे आणि इकडून येते वृंदावन मथुरा करत. मग आजी कुठून आहात तुम्ही? महाराष्ट्र? राम राम म्हणा. राम राम राम. हा, हे ताजमहल आहे. तुम्ही कुठले? कर्नाटका. आता मी ताजमहलच्या पाठीमागच्या साईडने चाललोय. हे बघू शकता, हे दरवाजा आहे, काय रे बाबा हे? याच्यात खजिना असतो, बंद करून टाकलाय आता. याच्यामध्ये ना हे पहिला दरवाजा आहे हा, आणि याच्या खाली शहाजहानच्या बायकोची कबर मुमताजची, याच्या खाली रस्ता जातो इथून, गुप्त दरवाजा इथून आतमध्ये गेलेला आहे. आणि मार्बल, हा आहे राजस्थानचा मार्बल, शहाजहाननं हत्तीच्या पाठीवर आणलेला मार्बल. बघा तेव्हा त्या काळात पण किती स्मूथ होते, एकदम बढिया होते. नक्षीकाम पण अरे खूप जुना आहे, एकदम युनिक वाटतं. चला, राम राम. ताजमहल म्हणजे कबर आहे, ती काय हॉटेल बिटेल नाही आहे. लोक कबर बघायला येतात. ॲक्च्युली आहे एक आंतरराष्ट्रीय धरोहर आहे, राष्ट्रीय धरोहर, द हेरिटेज प्लेस ऑफ इंडिया, दॅट्स कॉल्ड ताजमहल. त्या साईडला पण एक दरवाजा आहे मोठा, जिकडं बघावं तिकडं सारखं दिसतंय. वाटलं होतं एखादी रील बनवल, पण हे बघा ना, याचा ब्राईटनेस किती वाढलाय. कुठे गेला? ब्राईटनेस कमी कर ना बाबा, काळा पडायला लागलो. किती ब्राइटनेस वाढव. चला, एक गुर्गा मिल गया मेरे को, उसका फोटो, उसके साथ फोटो खींचता है इसके साथ. त्याला फोटो काढायला होतो, ह्याला पण काढायला होतो, मी पण त्याचा काढून देतो. ओके, लेट्स गो. त्याला विचारू, ब्रदर. ये देखो सामने से नज़ारा मस्त आहे एकदम. आणि त्या समोर एक दरवाजा आहे, प्रवेश दरवाजा आहे, इकडून मध्ये येतात लोक. खूप सुंदर गार्डन पण भारी. हो भाई, तिकडे जावा, तिकडे मी वांदेच आहेत, पडायच लागलो. हे बघा, ह्याच्यावर तर गाणं टाकलं असतं, पण साला यूट्यूब कॉपीराईट मारायचं आपल्यावर. आता फिरून खूप दमलोय, बसलोय आता ताजमहलच्या समोर. इकडे पण बघू शकता, एकदम मस्त नजारा आहे. एकदम ताजमहल म्हणजे काय म्हणतात, चमत्कार आहे हा एक भारतातला. मस्त आहे एकदम. आलात कधी तर एक सेफ्टी गाईडलाईन्स साठी म्हणलं तर खायच्या पिच्या वस्तूमध्ये काय आणून देत नाहीत. ट्रायपॉड असेल, सेल्फी स्टिक असेल, काय असेल ते बाहेर टाकून या. दवाई वगैरे असेल, एखादी गोळी वगैरे असेल तरी आणून देतात. चॉकलेट वगैरे काय अजिबात आणायचं नाही. कॅमेरा असेल मोठा तर त्याचे चार्ज घेतात कॅमेऱ्याचे. मोबाईल असेल, अरे आयफोन घेऊन या मस्त टाकात वगैरे. ऑलमोस्ट पण तुम्हाला दाखवलेलंच आहे. पाठीमागे गार्डन आहे, बसलोय असा इकडे निवांत, काही नाही. हा चल आलोच. ओके, पब्लिक गडबड. खूप जुगाड करून आलोय. जुगाड म्हणण्यापेक्षा आपल्याला झाली महादेव बाबाची कृपा, केदारनाथ बाबाची, त्याच्यामुळे आपण आलोत. पण आता चला म्हणलं रस्त्यामध्ये चलत बघूया ताजमहल काय, कसे काय कलाकृती काय म्हणून आलोत, बसलोत.
चला आता पुढे अजून दाखवतो ना जरा. चालू झालेले आहेत बिना मोटरचे. याच्यामध्ये अजिबात मोटर नाही. कसे चालते कुणाला माहीत. ये देखो धूप पड़ी. बाय बाय ताजमहल. चलो ताजमहल का ब्लॉग यहीं पे ख़त्म करते हैं. अभी घूमना है और टीम भी बहुत गड़बड़ कर रही है. त्यांना भेटायचं आहे लवकर. आता चाललोय बाहेर. लाईक करा, शेअर करा आणि ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. धन्यवाद. सीताराम.